गेली 8 दिवस महाराष्ट्र या अशोक खराच्या बोंदूच्या बद्दलच्या अनेक गोष्टी ऐकतोय. महाराष्ट्र सुन्न होतोय. प्रश्न पडतोय की हे महाराष्ट्रात नेमकं काय सुरू आहे. पण पुढच्या काही मिनिटात आम्ही तुम्हाला या बोंदू अशोक खराच्या संदर्भातल्या अशा काही गोष्टी आता सांगणार आहोत, ज्या गोष्टींचा कच्चा चिठ्ठा आमच्या प्रतिनिधींनी आमच्यापर्यंत पोहोचवलाय आणि यामध्ये जे आहे ते महाराष्ट्राला हादरवणार आहे. ही कुठली सनसनाटी नाहीये, पण यातली जी माहिती आहे ती माहिती अतिशय गंभीर आहे. ही माहिती महाराष्ट्राच्या समोर पहिल्यांदा आम्ही ठेवतोय. ही माहिती या प्रकरणाचं गांभीर्य कितीतरी पटीनं वाढवणारी आहे. ही माहिती काय? ब्रेकिंग न्यूजच्या माध्यमातून सुरुवातीला बघूया आणि हा रिपोर्ट ज्यांनी आपल्या समोर आणला ते प्रशांत बाग माझ्यासोबत आहेत. खरात प्रकरणी आतापर्यंत 58 व्हिडिओ आहेत असं सांगण्यात आलेलं होतं, पण जी माहिती न्यूज 18 मराठीच्या हाती लागली आहे त्यानुसार 300 पेक्षा जास्त व्हिडिओ यामध्ये असल्याचं आता समोर येत आहे. 300 व्हिडिओ क्लिप SITच्या हाती लागलेल्या आहेत खरात प्रकरणाच्या संदर्भातल्या. आणि यातला सगळ्यात धक्कादायक खुलासा हा आहे की या व्हिडिओ क्लिप्स मध्ये अल्पवयीन मुलींच्या संदर्भातले सुद्धा काही व्हिडिओ आहेत. म्हणजे आतापर्यंत जी माहिती तपासातून समोर आली होती ती माहिती अशी होती, काही महिला या भोंदूच्या त्या सगळ्या गोष्टींना बळी पडलेल्या होत्या. पण आता जी माहिती समोर येतेय त्या माहितीनुसार अल्पवयीन मुलींचं सुद्धा या नराधमानं लैंगिक शोषण केलंय. आणि आणखी धक्कादायक गोष्ट याच्यातली, या जे व्हिडिओ आहेत सगळे, ज्या पीडिता आहेत त्या पीडितांमध्ये अनेक सरकारी अधिकारी महिला आहेत. हे तुम्हाला सांगताना सुद्धा मला अस्वस्थ वाटतंय, कारण हे किती गंभीर आहे बघा. एक तर अल्पवयीन मुलींचं शोषण केलं गेलंय आणि दुसरी गोष्ट, ज्या महिला या शोषणाला बळी पडलेल्या आहेत त्याच्यामध्ये सरकारी महिला अधिकारी असल्याची बाब समोर येते. आणि या सगळ्याबद्दल ही सगळी जी माहिती खडून काढलेली आहे, विविध सूत्रांकडून आपल्यापर्यंत ही जी माहिती मिळालेली आहे ती माहिती ज्यांनी आपल्या सोबत आणली आहे त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. प्रशांत बाग आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. नाशिकमध्ये अनेक वर्ष, दशक म्हणूया, त्यांनी पत्रकारिता केली. नाशिकमधल्या या प्रकरणानं संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला आहे. प्रशांतजी, जी माहिती तुम्ही आता महाराष्ट्राच्या समोर देताय, अल्पवयीन मुलींचा सुद्धा त्यानं त्यांच्यावर अत्याचार केल्याची बाब पहिल्यांदा येतेय. ही तर अतिशय गंभीर बाब आहे. विलास, खरोखर अनेक गंभीर गोष्टी खरं तर या प्रकरणातून समोर येत आहे की हे प्रकरण फक्त कॅनडा कॉर्नरमधल्या एका कार्यालयामध्ये लैंगिक शोषण केलं इथपर्यंत मर्यादित राहत नाहीये. तर प्रत्येक, म्हणजे कोणत्याही महिलेचा सन्मान जर कोणता असेल ना तर तिचं शील, हे शील हरण हे त्या वयात सुद्धा त्या मुलींचं या नराधमानं केलेलं आहे की ज्या वयामध्ये त्यांना कळत सुद्धा नसतं. गुड टच, बॅड टच, लैंगिक शिक्षण या सगळ्या गोष्टी चर्चेत येत असतात, पण काही काही ठिकाणी तर अत्यंत वाईट वाटतं की पालक सुद्धा आपल्या मुलींसह या नराधमाकडे गेले होते. असं कोणत्या प्रकारचं गारूड किंवा भारूड याने त्यांच्या मनावर टाकलं होतं की ज्यामुळे अशा प्रकारची कृत्य सुद्धा त्यांच्याकडनं सुद्धा झालं. म्हणजे तुम्ही म्हणताय पालक या आपल्या मुलांना घेऊन त्याच्याकडे गेले आणि त्या मुलांचं ह्याने शोषण केलं, त्या मुलींचं शोषण केलं. अशाही प्रकारची काही माहिती समोर आलेली आहे की अल्पवयीन मुली तर पालकांच्या व्यतिरिक्त तर जाणार नाहीच, पण अशाही प्रकारची माहिती समोर आलेली आहे की या तपासामध्ये अनेक धक्कादायक गोष्टी SITच्या हाती लागलेल्या आहेत, ज्या माहिती आपल्यापर्यंतही पोहोचत आहेत की अनेक पालक सुद्धा आपल्या अल्पवयीन मुलींना खरातकडे घेऊन जात होते. अर्थातच एखाद्या बाबाकडे जात असताना त्यामागची भावना, भूमिका त्या कुटुंबाची पालक म्हणून हीच असते की काहीतरी अडचणी असतात, काहीतरी समस्या असतात की याच्यावर काहीतरी निराकरण होईल, काहीतरी योग्य तो मार्ग मिळेल, काहीतरी मार्गदर्शन मिळेल. कारण खराचा प्रभावच तसा होता, कारण त्याने त्या पद्धतीने स्वतःची पर्सनॅलिटी ही समाजातल्या सगळ्या स्तरांमध्ये तशी एस्टॅब्लिश केली होती. ही खरं तर परिस्थिती होती आणि नेमकं स्वतःचं जे फसवं चित्र या खरातनं लक्ष्मण उर्फ अशोक खरातनं उभं केलं होतं आणि याच फसव्या चित्राच्या माध्यमातून त्याच्या भूलथापांना बळी पडून, अमिषाला बळी पडून त्याने अनेकींचं शोषण केलं.
लैंगिक शोषण केलं, यौवन शोषण केलं, आयुष्य हे अनेक देशोधडी लावलं. आणि यातल्याच काहींनी खरं तर या प्रकरणाला वाचा फोडण्यासाठी प्रयत्न केले. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये त्या व्यक्तीचे खरं तर महाराष्ट्रानं रूढी राहायला हवं की ज्या व्यक्तीनं अशोक खरात या व्यक्तीच्या भोंदूगिरीचा पर्दाफाश करण्यासाठी जीवापाड मेहनत घेतली, हिम्मत दाखवली. एवढ्या मोठ्या धेंडाच्या विरोधात, ज्याला इतका मोठा राजकीय वरदहस्त, म्हणजे ज्याच्या विरोधात एक बातमी आली तर कुठून फोन यायचे आणि कसा दबाव यायचा, अशा धेंडाच्या विरोधात लढणं ही साधी गोष्ट नाहीये. घरात बसून सोफ्यावर बसून बोलणं, एखाद्या मोबाईलच्या क्लिपवरती कमेंट करणं एवढंही सोपं नाहीये. यातलं गांभीर्य लक्षात घ्या. आणि प्रशांत, तुम्ही आणखीन एक गोष्ट या रिपोर्टच्या माध्यमातून सांगताय महाराष्ट्राला, या पीडितांमध्ये महिला अधिकारी आहेत. विलास, जो मुद्दा तू आता बोलला की नुसता क्लिप बघून कॉमेंट करणं म्हणजे गांभीर्य नाही, या तपासातला सगळ्यात महत्त्वाचा भाग हा दिसून येतोय की महाराष्ट्र सरकारने हे गांभीर्याने घेतलंय. SIT जी निर्मित झालेली आहे त्यांनी सुद्धा हे प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेतलेलं आहे. आणि याचमुळे अनेक गंभीर गोष्टी समोर येत आहेत. आणि या गंभीर गोष्टींना जी माहिती समोर येत आहे त्यानुसार काही सरकारी अधिकारी अर्थात महिला अधिकारी सुद्धा या खराची जवळीक असल्याचं समोर आलेलं आहे. आणि ही खरोखर धक्कादायक गोष्ट आणि धक्कादायक माहिती. आणि याचमुळे SIT या सगळ्याच लोकांचा जबाब घेणार आहे, नोंदवणार आहे की नेमकं खराची जवळीक त्यांची का झाली, कोण मध्यस्थ होता, कोणीही जवळीक करून दिली आणि या खरातनं या जवळीकीचा गैरफायदा घेतला का, आर्थिक लूट केली का. अर्थातच प्रत्येकाची आयडेंटिटी लपवली जाणार आहे. कारण सरकारनं या विषयाला गांभीर्याने जरी घेतलं असलं तरी या सगळ्या विषयामध्ये एक गोष्ट मात्र जपली आहे की प्रत्येकाला स्वतःची आयडेंटिटी जी जपण्याचा अधिकार जो आहे त्या अधिकाराचा सन्मान राखलेला आहे. जे संबंध आले, जी जवळीक आली की ती ऐच्छिक झाली आहे का जबरदस्तीने झाली आहे का ब्लॅकमेल करून झालेली आहे, या अनेक गोष्टी तपासामध्ये समोर येणार आहेत. आणखीन याचमुळे या प्रकरणातलं गांभीर्य अधिक वाढत चाललंय. म्हणजे तुम्ही म्हणताय हे जे 300 व्हिडिओ आहेत, कालपर्यंत महाराष्ट्राला वाटत होतं की 58 व्हिडिओ आहेत, पण हे 58 नाहीये तर 300 पेक्षा जास्त व्हिडिओ आहेत. हे किती दिवसातले हे व्हिडिओ आहेत? जी माहिती आपल्यापर्यंत पोहोचते त्यानुसार जर का आपण बघितलं तर 300 पेक्षा अधिक जास्त क्लिपमध्ये 321 असू शकतात, 361 असू शकतात, अशीही माहिती आपल्याला समजते. पण एक मात्र निश्चित की 300 पेक्षा जास्त व्हिडिओ क्लिप्स रेकॉर्ड झाल्या, आणखीन त्या फक्त 5 दिवसामध्ये. ही माहिती पर्यंत पोहोचली. म्हणजे की ते परत सांगा, किती? फक्त 5 दिवसात तो त्या ठिकाणी त्याचा जो ऑफिस बॉय काम करत होता, जी माहिती आपल्याला समजते त्यानुसार त्याच्या पत्नीवर वाईट नजर अशोक खरातनं टाकली. तिने तक्रार तिच्या नवऱ्याकडे केली. त्याने विश्वास नाही ठेवला कारण त्याचा विश्वास अशोक खरातवर होता. पण पत्नीनेच तक्रार केली आहे की बॅड टच केले, याचमुळे त्यांना तिथे छुपा कॅमेरा लपवण्याचा निर्णय घेतला. आणखी तिथे जो कॅमेरा लपवला, साधारणतः 5 दिवसानंतर तो कॅमेरा तिथनं काढला गेला त्या लोकेशनवरनं. आणि त्या दरम्यान रेकॉर्ड झालेल्या या अशा वेगवेगळ्या क्लिप्स ज्या आहेत त्या 300 पेक्षा अधिक जास्त आहे, ज्याच्यामध्ये ज्यांचा उल्लेख खरं तर अशोक खरात जवळीक म्हणून केला जातोय त्या जवळपास 58 आहेत. अशा प्रकारची धक्कादायक आकडेवारी ही सगळी समोर येत आहेत. पण ही हिंमतच असावी लागते. आणि या सगळ्या प्रकाराला ज्या पद्धतीनं हे सगळं समोर आणण्याचा प्रयत्न झालाय, आता खरं तर ती व्यक्ती सुद्धा या पूर्ण प्रकरणात आरोपी आहे. कारण नुसतं क्लिप्स काढून उपयोग नाहीये, तर या सगळ्या विषयामध्ये समग्र तपासातनं अनेक गोष्टी समोर येतील. आरोपींची संख्या सुद्धा या पूर्ण प्रकरणात वाढते. आपल्याला माहिती आहे की एका सरकारी अधिकाऱ्याच्या पत्नीच्या सोबत खराच्या मुलीने घेतलेली मालमत्ता समोर आली. हे फक्त दिसणारा एकच चित्र आहे. न दिसणारे अनेक चित्र, अनेक आर्थिक गणितं ही येत्या दिवसामध्ये समोर येणार आहे. आणि विलास, ज्या पद्धतीने ही माहिती आपण आपल्या सगळ्यांसमोर आणलेली आहे, यातलीच अनेक धक्कादायक माहिती की ज्या विषयावर माहिती जरी आपल्याला असली तरी जोपर्यंत त्याची खात्री होत नाही तोपर्यंत ती समोर आणणं हे योग्य नसतं. आपलं त्यावरही काम चाललंय. येत्या दिवसामध्ये या सगळ्या विषयातली अनेक धक्कादायक माहिती, अशोक खरात याच्याकडच्या पैशांचं एक सर्कल, त्या सर्कलमध्ये समाविष्ट असलेले अनेक लोक, ज्याच्यामध्ये सरकारी अधिकारी सुद्धा आहे, ज्याच्यामध्ये काही व्यावसायिक आहे, ज्याच्यामध्ये टॅक्स प्रॅक्टिशनर आहे, राजकीय नेते सुद्धा आहे. आणि त्याच्यामध्ये अनेक म्हणजे की आता मी ते नाव घेणं उचित नाही, योग्य नाहीये, पण ते अत्यंत धक्कादायक असणार आहे एवढं निश्चित. आणि या सगळ्यांमधून तयार आणि महाराष्ट्राला आपण एक सांगायला हवं, आम्हाला कुठल्याही प्रकारची सनसनाटी निर्माण करायची नाही. एक अतिशय जबाबदार पत्रकार म्हणून, एक जबाबदार चॅनल म्हणून आम्ही अशाच गोष्टी तुमच्या समोर आणतोय ज्याला पूर्णपणे म्हणजे आधार आहे,
निराधार कुठलीही गोष्ट महाराष्ट्राच्या समोर ठेवणार नाही. कुणाचीही बदनामी होईल अशा प्रकारचं वक्तव्य, अशा प्रकारचे फोटो आम्ही दाखवणार नाही. अतिशय जबाबदारीनं हे प्रकरण तितक्याच गंभीरपणे महाराष्ट्राच्या समोर मांडत राहू. पण आज प्रशांत बाग यांनी जी माहिती महाराष्ट्राला दिलेली आहे ती कदाचित पहिल्यांदा महाराष्ट्राच्या समोर येत असावी की या सगळ्यामध्ये अल्पवयीन मुलींचं शोषण केलं गेलं. 300 पेक्षा जास्त व्हिडिओ याच्यामध्ये आहेत अवघ्या 5 दिवसामध्ये. प्रशांतजी, प्रश्न हा आहे की 5 दिवसामध्ये 300 पेक्षा जास्त व्हिडिओ म्हणजे हाय काय ओपीडी चालवा? इतक्या महिला इतक्या कमी 5 दिवसामध्ये आल्या, इतकं शोषण केलं, म्हणजे हे चक्रावून टाकणारे आहे सगळं. जे पुरावे समोर येत आणि जे पुरावे म्हणजे शब्दांमध्ये मांडण्यापेक्षा ते पुरावे स्वतः जे बोलतायत ते पुरावेच धक्कादायक आहे. आणखीन ह्या पुराव्यांमधनं दिसून येत आहे की अशोक खरात हा विकृत माणूस अक्षरशः ओपीडी चालवत होता. एक पेशंट आला त्याला तपासलं, दुसरा पेशंट आला त्याला तपासलं, तिसरा पेशंट आला. अशा प्रकारची फ्रिक्वेन्सी ही अवघ्या 7 ते 10 मिनिटाच्या अंतराने असल्याची धक्कादायक माहिती समोर येते. सगळ्या वेगवेगळ्या वयोगटातले ओपीडी सारखे म्हणजे की त्याच्याकडे जे पेशंट भक्त आपण त्यांना म्हणू, त्याच्यामध्ये विशेषतः महिलांची संख्या, कोणावर कोणी पुरुष असेल, कुटुंबीय असेल तर त्यांच्याबरोबर एकत्रित चर्चा केल्यानंतर त्या सगळ्यांना खरात बाहेर जायला सांगायचं. आणखी नंतर पर्टिक्युलर त्याच व्यक्तीला, मग कधी ती अल्पवयीन व्यक्ती असायची, तर कधीतरी युवती असायची, कधीतरी एखाद्या चांगल्या घरातली एखादी महिला असायची आणि त्यांचा गैरफायदा कशा प्रकारे म्हणजे की तुम्हाला असं एकही कुटुंब नाही की व्यक्ती नाही की ज्याच्या आयुष्यात काही अडचणी नाहीये आणि त्याच अडचणींना मार्केट करण्याचं काम अशोक खरातकडनं केलं गेलं मध्ये घेतला गेला या भोंदूकडून. पण महाराष्ट्राला एक विनंती करायची आहे. आज सोशल मीडियाचा जमाना आहे. या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये अनेक ठिकाणी आम्ही पण बघतोय, पण आपण खूप जबाबदारीनं या सगळ्यामध्ये वागलं बोललं पाहिजे. ज्या प्रकारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत यातनं चुकीच्या गोष्टी घडू शकतात, कुणाच्या तरी बदनामी होऊ शकते, कोणीतरी आधीच पीडित आहे. अशा वेळी ते व्हिडिओ व्हायरल करू नका. लहान मुलीसुद्धा याच्यामध्ये असल्याचं जर समोर असेल तर असे व्हिडिओ व्हायरल करून आयुष्यभराची त्या व्यक्तीसाठीचं एक मोठं संकट पुढच्या आयुष्याचं असू शकतं. नाही, यातली दुसरी बाजू सगळ्यात महत्त्वाची. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये निवेदन सुद्धा केलेलं आहे, कायदा सुद्धा आहे की अशा प्रकारचे व्हिडिओ जर का व्हायरल केले, त्याचा गैरफायदा घेतला, दुरुपयोग केला तर गुन्हा दाखल होईल. जबाबदारीची जाणीव, जबाबदारीची भान प्रत्येकाला हवी. जसं विलासने सांगितलं की आम्ही गांभीर्यानं या विषयाकडे बघतोय आणि हा महाराष्ट्राला आम्ही शब्द देतोय. शब्दांना कृतीचा आधार असेल तर अर्थ प्राप्त होतो. जागल्याच्या भूमिकेत काम करणारी पत्रकारिता ही या सगळ्या विषयामध्ये रिफ्लेक्ट होते, ध्वनित होते. पण प्रत्येक पालकानं स्वतःच्या पाल्यांसाठी सुद्धा जागृत असणं महत्त्वाचं आहे. या अंधश्रद्धेला बळी पडून जर का कुटुंब त्यांची आयुष्य पाल्यांची उद्ध्वस्त होत असेल तर अर्थ काय त्याला? हा नक्कीच महत्त्वाचा विचार प्रत्येकाने करायला हवा. हाच मेसेज आम्ही संताप व्यक्त करतोय, राग व्यक्त करतोय, चीड आहे, महाराष्ट्राच्या मनात आज अस्वस्थता आहे, ती व्यक्त आम्ही या माध्यमातून करतोय. पण तीही अतिशय जबाबदारीनं एक एक माहिती आम्ही तुमच्यासमोर ठेवतोय. कारण महाराष्ट्राचे डोळे उघडणं गरजेचं आहे. आपल्या आजूबाजूला काय सुरू आहे हे कळणं गरजेचं आहे. खूप खूप धन्यवाद तुम्ही ही सगळी माहिती महाराष्ट्राच्या समोर ठेवली त्याबद्दल.